हॅलो फ्रेंड्स, मी आज आलेली आहे खारकोपर स्टेशनला आणि आज मी जाणार आहे उरणला. जी ट्रेन आता नवीन चालू झालेली आहे, सो आम्ही तिकडे जाणार आहोत ट्रेन मधून. आणि माझ्या बाबूचा फर्स्ट ट्रॅव्हल आहे ट्रेन मधले. सो ट्रेन अजून आलेली नाहीये, आपण बघूया ट्रेन आता कधी येते. 6ची ट्रेन टायमिंग सांगितलेलं आहे आणि आता क्राऊड पण आहे. बाबू चावतोय माझा. ट्रेन ये 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 जुक 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 जुक. आणि हे बघा, हे आहे रेल्वे स्टेशन खारकोपरचं, खूप छान असं. आता आपण उरणचं पण बघूया कसं बांधलेलं आहे, नवीन नवीन छान. लोक ट्रॅव्हल्स करताना मला हेच कळत नाही की पटरीवरून कशाला जातात. पटरीवरून नाही जायला पाहिजे. आपल्या सेफ्टीसाठी गव्हर्नमेंटने छान असं बनवलेलं आहे, तर त्याच्यातून ट्रॅव्हल करायला पाहिजे. अजून तर ट्रेन पण नाहीये. आणि आमच्या सोबत आहे माझा बाबू. खूप क्लीन आहे बघा, क्लीननेस भरपूर आहे. सो माझा बाबू फर्स्ट टाइम ट्रेन मध्ये प्रवास करते, ते पण नवीन रूट वरती. माझ्या सोबत सोनू आहे, बाबू आहे, आई आहेत आणि आमचे कॅमेरामन आमचे आहो आहेत. आम्ही सगळे चाललेला उरणला. आणि हे बघा नवीन रूट. आणि आमचा बाबू खूप एक्साइटेड आहे. अरे वा वा वा, तळ बघ तळ, दलदल आहे दलदल. अजून इथे काय एवढं हे नाहीये डेव्हलप. न्यू स्टेशन आहे पण इथे थांबली नाही अजून. स्टेशन कोणतं आहे पण हे असेल कोणतं तरी. हा ब्रिज बघ, अटल सेतू ब्रिज बघ किती मोठा आहे वाटतं. हा तोच ब्रिज आहे का? हा रे, आले. तोच आहे. बापरे, किती मोठा ब्रिज आहे हा. भरपूर मोठा ब्रिज आहे, अटल सेतू. आपण इथून नाही गेलो ना पण. नाही बाळ, नाही पण आपण इथून नाही जात. हे उरण साइडचं ब्रिज आहे ना, या ब्रिज वरून आपण नाही गेलोय. वाव, टाटा. वाव, टाटा टाटा टाटा. वाव वाव, हा कनेक्ट होतो वाटतं पुण्याला जाऊन पुढे, है ना. पाण्याची टाकी, पाण्याची नाही पेट्रोलची आहे. पेट्रोल वगैरे त्याचे आहे, ऑइलिंग. आता आलेला आहे रांजणपाडा स्टेशन. रांजणपाडा मध्ये अजून एक बनतंय, लॉंग डिस्टन्स आहे ना त्याच्या. रांजणपाडा याच हे केलं वाटतं उद्घाटन नवीन स्टेशन. हे छान लावलेले आता बघ, लेडीज असं वरती लावलेले राहतात, ते खाली ते लावणार आहे. पेट्रोल माल डब्बा बोलतात त्यांना. माल डब्बा वेगळा आहे, ऑइल सारखं.
नावाशेवा असेल. नावाशेवा आला गेला. आता इथं भाव येईल. हे उल्वे सारखं आहे. पण इथे एवढं डेव्हलप नाही झालं. थोडं लांब पडतंय ना, त्या ट्रेन मुळे एवढं होईल. इथं स्टेशन छान तरी 2 वर्ष लागले ना. उल्वे बनल्यानंतर 2 वर्षानंतर हे स्टेशन आले. तो फायनली मी उरण स्टेशनला पोहोचलेली आहे. खूप छान असं आहे. पूर्ण आपण बाहेर जाऊन बघूया. आता मी जस्ट ट्रेन मध्येच आहे. मी उरण स्टेशन पहिल्यांदा बघतेय. हो, सगळेच उरण स्टेशन पहिल्यांदा बघताय. नवीन स्टेशन बनले ना.